टाळ्यांच्या गजर सौरव आणि वनिताचं आपल्याला स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजर स्वागत करायचं आहे. डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 10 या ठिकाणी नेहरू या ठिकाणी आपण सर्वजण वनिता आणि सौरव यांच्या साखरपुडा समारंभासाठी उपस्थित सर्वजण राहिल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करून पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार. नमस्कार मंडळी. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आपले नातेवाईक, मित्रमंडळी, सहकुटुंब, सहपरिवार यांचं नार्वेकर आणि करंजे यांच्या कुटुंबाच्या वतीने तुमचं स्वागत करतो या ठिकाणी. आणि आपल्या समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे आज आपला साखरपुडा या ठिकाणी संपन्न होत आहे. पण तत्पूर्वी एक पसंत असतो, तो पसंती तुमच्याकडे पण ती पद्धत असेल. आपण एकाच समाजाचे आहोत, तुमच्याकडे ती पद्धत असेल. तर पसंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पहिला उरकून घेऊया. आणि पसंती झाल्यानंतर ते ठसवणीची सुपारी असते, ते सुपारी फोडायची आहे. ते झाल्याच्या नंतर मग हा पुढचा कार्यक्रम. तर पसंतीच्या वेळेला समाजामध्ये आमच्याकडे तालुक्याचे एक बुक आहे, पुस्तक आहे, वधूवर पसंती पत्र. ते आज आमच्याकडे नाही आहे, चुकून ते राहून गेलेलं आहे आणायचं. त्याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती भरतो, मुलाची मुलीची संपूर्ण माहिती असते त्याच्यामध्ये. त्यांचं शिक्षण असतं, त्यांचं ब्लड रक्तगट वगैरे असतं, त्यांचे काही कुठे संबंध आहेत की नाही, होय नाही, ते सगळे संपूर्ण तपशील त्याच्यामध्ये असतं. आणि तो आज नाही आहे. आणि मग ते आम्ही भरून घेतो समाज म्हणून. भरून घेत असताना दोघांच्या सह्या असतात, नवरा नवरीच्या, वधूवरांची सही असते आणि 5-5 पंचांच्या सही असतात. म्हणून तुमचे 5 पंच, आमच्या तळा तालुक्यातून आमचे 5 पंच, अशा त्या सह्या असतात. पण म्हणजे पुस्तक आज आणलेलं नाही आहे. आपण म्हणतो की आता असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांचा एक पसंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पहिलं पार पाडूया. तर बोलूया ना कोण? हां, ते दोघंही आहेत, त्यांनी या ठिकाणी हां सौरव आणि वनिता. आता तुम्ही दोघांनी तुमच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे या ठिकाणी. तर दोघांनी स्टेजवरती उपस्थित राहा.
आपलं नाव काय? सौरव दिलीप नार्वे. थोडं पत्ता वगैरे सांगायचा. मी मस्जिद बंदर 28 काळीचा स्ट्रीट दुसरा मधला रोड नंबर 6. वडिलांचे नाव? वडिलांचे नाव दिलीप दत्तात्रय नार्वे. आपण काय नोकरीत काय करताय? मी एक अकाउंट ऑफिसर म्हणून ह्या पोस्टवर आहे. एक आउटसोर्स कंपनी आहे. या कंपनीत मेन अकाउंटंट आहे. आपलं शिक्षण? माझे शिक्षण कन्फर्म आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. वय किती आहे? वय माझे 27 आहे. मुलगी तुमच्या पसंत आहे? हो. मनापासून चांगलं आहे? हो. तुमच्या दबाव कोणाचं आई वडिलांचं काय? नाही. काय ना? नाही. काय आपलं नाव सांग? माझं नाव वनिता रामदास आहे. माझं नाव तालुका शिक्षण B.Com झालेलं आहे. वडिलांचं नाव? आता सांगितलं. आता तुला पसंत आहे तुझ्या मनापासून सांगतेस? तुझ्या आई वडिलांचा दबाव नाही ना? नाही ना? नक्की ना? आता काय तुम्हाला काय आज या ठिकाणी आपल्या राजापूर तालुक्याचे सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक तसेच मांजर गावचे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक गावचे पदाधिकारी, दोन्ही गावचे तसेच निबंधित पाहुणे मंडळी, आज या ठिकाणी आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे उपस्थित दाखवलेले आहे. त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आज या ठिकाणी आपला वधूवर पसंतीचा कार्यक्रम झालेला आहे. आता ठसवणीचा कार्यक्रम आहे. तर आता या ठसवणीची सुपारी फोडण्यासाठी आपले परवानगी मागत आहेत. तर आपला हुकूम आहे काय? एक फोटो बघा. इथं बघा ना कॅमेरा. थोडा फोटो. टाळ्या वाजवले. आता आपला पसंतीचा कार्यक्रम झालेला आहे, टसवचा कार्यक्रम झालेला आहे. तसेच आता आपल्या साखरपुड्याचे विडे भरायचे आहेत. तो आता विड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे.
मंडळी इथे आता सौरभ आणि वनिता यांचा अंगठी घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्या दोन्ही वधूवरांचं अंगठी घातल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला. टाळ्यांच्या गजरात सौरभ आणि वनिताचं आपल्याला स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. स्वागत करायचं